खूप दिवसांपासून ना गॅसचे काळे झालेले बर्नर मला क्लीन करायचे होते. म्हटलं आज करूनच टाकू, पण त्याआधी ना आज मस्त फ्रेश होऊन देवपूजा केली आणि दिवसाची सुरुवातच मस्त अशी फ्रेश झाली. त्यानंतर मग गेले किचनमध्ये चपातीसाठी आधी पीठ मळून घेतलं आणि मी ना एक गॅसचे बर्नर क्लीन करायचा व्हिडिओ बघितला होता. म्हटलं आधी एकाच गॅसच्या बर्नरवर हा ट्रायल करून बघू, म्हणून आधी एकच गॅसचा बर्नर घेतला. त्यामध्ये इनो टाकून लिंबू पिळलं आणि मग गरम पाण्यामध्ये ते ठेवून दिलं. तोपर्यंत सकाळ सकाळ मस्त बिल्डिंगच्या खाली ना फ्रेश अशा भाज्या विकायला आल्या होत्या. त्या भाज्या घेऊन घरी येईपर्यंत बघते तर काय बर्नरचा काळा कलर हळूहळू निघत आला होता. ते बघून तर मी शॉकच झाले. बाकीचे 2 बर्नर सुद्धा मला क्लीन करायला ठेवायचे होते, म्हणून त्याआधी ना इथे स्वयंपाक पटापट बनवून घेतला. चपाती भाजी बनवली आणि सगळा स्वयंपाक बनवून झाल्यानंतर बाकीचे 2 राहिलेले बर्नर सुद्धा क्लीन करायला घेतले. एका डिश मध्ये आधी दोन्ही बर्नर ठेवून त्याच्यावर लिंबू पिळून इनो टाकलं. मी सकाळी मी एक बर्नर क्लीन करायला घेतला होता तेव्हा मी इनो आणि लिंबू तर पिळलं, पण त्याच्यावर ना मीठ टाकायला विसरले होते. मग त्याच्यावर पण मीठ टाकलं आणि मी गरम पाणी आधीच करून ठेवलं होतं. त्याच्यावर मग हे जे इनो आणि लिंबू पिळलेले जे बर्नर होते ते त्या गरम पाण्यामध्ये ठेवून दिले. बाकी माझे कपडे आणि भांडी ही कामं तर राहिलीच होती, पण तेवढ्यातच ना माझ्या मिस्टरांचा फोन आला की चल तयार होऊन बस, मी तुला न्यायला येतो, आपल्याला आधार कार्डचं काम करायला जायचंय. काय बाकीची सगळी घरातली जी कामं होती ती सगळी सोडून पटकन इथे तयार झाले आणि आमचं जे आधार कार्डचं काम होतं ते करून घरी येईपर्यंत ना 2:30-3 वाजत आले होते. कंटाळा तर खूपच आला होता, पण बाईला काही कामं सुटत नाहीत, त्यामुळे इकडे पटापट भांडी घासून घेतली आणि कपडे पण धुतले. संध्याकाळच्या वेळेस क्लीन करायला ठेवलेले बर्नर बघितले तर रिझल्ट बघून मी शॉक झाले. खरंच खूप चांगला रिझल्ट मिळाला होता. जवळजवळ 4 ते 5 तासानंतर हे काहीसे असे सुंदर क्लीन झाले. बिफोर आणि आफ्टर मधला फरक बघून ना अगदी नव्यासारखे बर्नर वाटत होते.